Friends, welcome in our own teacher channel. वर्ग 7वा इतिहास, पाठ 9वा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य रक्षणासाठी कोणी कोणी लढा दिला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा दिला. मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम कशाला म्हणतात? स्वराज्य रक्षणासाठी 27 वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात. कोणत्या वर्षी खुद्द औरंगजेब बादशाह दक्षिणेत चालून आला? इसवी सन 1682 मध्ये खुद्द औरंगजेब बादशाह दक्षिणेत चालून आला. मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे भारताच्या इतिहासातील कसा कालखंड आहे? मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे भारताच्या इतिहासातील एक रोमहर्षक व तेजस्वी कालखंड आहे. छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला. औरंगजेबाने कोणाला मराठा विरुद्ध मोहीम हाती घेण्यास सांगितले? औरंगजेबाने जंजिऱ्याच्या सिद्धीला मराठ्यांविरुद्ध मोहीम हाती घेण्यास सांगितले. संभाजी महाराजांची कारकिर्दी ही मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे कितवे पर्व आहे? संभाजी महाराजांची कारकीर्द ही मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे पहिले पर्व आहे. संभाजी महाराज वयाच्या कोणत्या वर्षापासून राज्यकारभार व सैन्याचे आधिपत्य यात लक्ष घालू लागले? संभाजी महाराज वयाच्या 14व्या वर्षापासून राज्याचा कारभार आणि सैन्याचे आधिपत्य यात लक्ष घालू लागले. संभाजी महाराजांनी केव्हापासून मुघलांच्या व आदिलशहाच्या प्रदेशावर साऱ्या केल्या? संभाजी महाराजांनी युवराज असतानाच मुघलांच्या व आदिलशहाच्या अनेक प्रदेशावर स्वाऱ्या केल्या. युद्ध कौशल्याबाबत संभाजीराजे यांच्याबद्दल फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे काय म्हणतो? हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीत साजेल असाच शूरवीर आहे असे ॲबे कॅरे म्हणतो. या संभाजीचा पडाव करीपर्यंत मी पुन्हा पागोटा घालणार नाही अशी प्रतिज्ञा कोणी केली? ही प्रतिज्ञा अत्यंत संतापाने औरंगजेबाने केली होती. सभासदाने सिद्धीचे वर्णन कसे केले आहे? घरात जैसा उंदीर तैसा राज्यात सिद्धी असे त्याचे वर्णन सभासदाने केले आहे. संभाजी महाराजांनी सिद्धीविरुद्ध केव्हा मोहीम उघडली? इसवी सन 1682 मध्ये संभाजी महाराजांनी सिद्धीविरुद्ध मोहीम उघडली. संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशाही हात मिळवणी कोणी केली होती? गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुद्ध बादशहाशी हात मिळवणी केली होती. संभाजी महाराजांनी पोर्तुगालच्या रेवदंडा बंदरावर केव्हा हल्ला केला? इसवी सन 1683 मध्ये संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. संभाजी महाराजांची लष्करी बाजू कमकुवत का झाली? मुघल सैन्याचा प्रतिकार करताना मराठ्यांचा सेनापती हंबीरराव मोहिते मारला गेला. त्यामुळे संभाजी महाराजांची लष्करी बाजू कमकुवत झाली. संभाजी राजांनी राज्यकारभाराचा अधिकार कोणास दिला?
संभाजीराजांनी महाराणी येसूबाईंना राज्यकारभाराचे अधिकार दिले? संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? संभाजी महाराजांनी बुधभूषणम हा ग्रंथ लिहिला. बुधभूषणम या ग्रंथाची रचना कोणत्या भाषेत केली? बुधभूषणम या ग्रंथाची रचना संस्कृत भाषेत केली होती. बुधभूषणम या ग्रंथामध्ये संभाजीराजांनी कशाची माहिती दिली आहे? बुधभूषणम या ग्रंथामध्ये संभाजी महाराजांनी राजाची लक्षणे, प्रधान, राजपुत्र, त्यांचे शिक्षण व कार्य, राज्याचे सल्लागार, गड व गडावरील साहित्य, लष्कर, राजाची कर्तव्य, हेर व्यवस्था इत्यादी विषयी माहिती दिलेली आहे. संभाजी महाराजांना नमवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा कोण करत होता? संभाजी महाराजांना नमवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा औरंगजेब करत होता. संभाजीराजांना नमवण्यासाठी औरंगजेबाने कोणाची नेमणूक केली? संभाजीराजांना नमवण्यासाठी औरंगजेबाने मुकर्रब खान याची नेमणूक केली. औरंगजेबाने मुकर्रब खान याची नेमणूक कोणत्या प्रांतावर केली? औरंगजेबाने मुकर्रब खान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली होती. संभाजीराजांना कसे पकडण्यात आले? संभाजी महाराजांना छापा घालून पकडण्यात आले. औरंगजेबापुढे संभाजी महाराजांना नेल्यावर ते कसे वागले? औरंगजेबापुढे संभाजी महाराजांना नेल्यावर ते अतिशय बाणेदारपणे वागले. संभाजी महाराज मृत्यूला कसे सामोरे गेले? संभाजी महाराज मृत्यूला स्वाभिमान न सोडता अत्यंत धीरोदात्तपणे सामोरे गेले. छत्रपती राजाराम महाराज. राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कितवे पुत्र होते? राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र होते. छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म केव्हा झाला? छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी झाला. छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म कुठे झाला? छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म रायगड किल्ल्यावर झाला. रायगडला वेढा घालण्यासाठी औरंगजेबाने कोणाला पाठवले? रायगडला वेढा घालण्यासाठी औरंगजेबाने जुल्फिकार खानला पाठवले. जुल्फिकार खानने रायगडाला वेढा घातला त्यावेळेस रायगडावर कोण होते? जुल्फिकार खानने रायगडावर वेढा घातला त्यावेळी राजाराम महाराज, त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे रायगडावर होते. येसूबाईंनी कोणाला छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला? येसूबाईंनी राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला. येसूबाईचा निर्णय म्हणजे कशाचे उदाहरण होय? येसूबाईचा निर्णय हे स्वराज्य प्रेमाचे व पराकोटीच्या स्वार्थ त्यागाचे उदाहरण होय. येसूबाईंनी स्वतःच्या व पुत्राच्या प्राणाची पर्वा न करता कोणास सुरक्षित ठेवले? येसूबाईंनी स्वतःच्या व पुत्राच्या प्राणाची पर्वा न करता मराठ्यांच्या छत्रपतीस सुरक्षित ठेवले. राजाराम महाराज आपल्या काही सहकाऱ्यासह रायगडाच्या वेढ्यातून केव्हा निसटले? 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज आपल्या काही सहकाऱ्यांसह रायगडाच्या वेढ्यातून निसटले. राजाराम महाराजांनी दक्षिणेत जिंजीला जाण्याचा निर्णय का घेतला?
जिंजीचा किल्ला अभेद्य होता. हा किल्ला जिंकून घेणे मुघलांना सोपे नव्हते, म्हणून त्यांनी जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला. राजाराम महाराज कोणाला बरोबर घेऊन जिंजीला पोहोचले? प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, रूपाजी भोसले इत्यादी विश्वासू लोकांना बरोबर घेऊन राजाराम महाराज जिंजीला पोहोचले. मुघलांनी रायगड केव्हा ताब्यात घेतला? नोव्हेंबर 1689 मध्ये मुघलांनी रायगड ताब्यात घेतला. जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलाविरुद्धच्या संघर्षाची जबाबदारी कोणावर सोपवली होती? जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षाची जबाबदारी रामचंद्र पंत, अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपवली होती. औरंगजेबाने मराठ्यांच्या सरदारांना आपल्या बाजूने कसे वळवून घेतले होते? औरंगजेबाने मराठ्यांच्या सरदारांना वतने व जहागिरी देऊन आपल्या बाजूला वळवून घेतले होते. मुघल प्रदेशावर धडाक्याने आक्रमण करण्यात कोण आघाडीवर होते? मुघल प्रदेशावर धडाक्याने आक्रमण करण्यात संताजी व धनाजी आघाडीवर होते. कोणत्या युद्धतंत्रामुळे मुघलांना आपल्या प्रचंड व अवजड तोफखान्याचा उपयोग करणे कठीण झाले होते? अनपेक्षित हल्ले व गनिमी कावा या युद्धतंत्रामुळे मुघलांना आपल्या प्रचंड साधन सामग्रीचा व अवजड तोफखान्याचा उपयोग करणे कठीण झाले. मुघल बादशाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कोणी कापून आणला होता? संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी मुघल बादशाच्या छावणीवर अचानक हल्ला करून त्यांच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापून आणला होता. रायगड ताब्यात घेतल्यावर बादशाने कोणास दक्षिणेस जिंजीच्या स्वारीवर पाठवले? रायगड ताब्यात घेतल्यावर बादशहाने जुल्फिकार खानाला दक्षिणेस जिंजीच्या स्वारीवर पाठवले. मराठ्यांनी जिंजीचा किल्ला किती वर्ष निकराने लढवला? मराठ्यांनी जिंजीचा किल्ला जवळजवळ 8 वर्ष निकराने लढवला. जिंजीच्या किल्ल्याला वेढा घातलेल्या मुघल सैन्यावर बाहेरून प्रखर हल्ले कोणी चढवले? जिंजीच्या किल्ल्याला वेढ्या घातलेल्या मुघल सेनेवर बाहेरून प्रखर हल्ले संताजी व धनाजी यांनी चढवले. जिंजीचा किल्ला कोणी आणि केव्हा जिंकून घेतला? राजाराम महाराज वेढ्यातून बाहेर पडून महाराष्ट्रात परतले तेव्हा जुल्फिकार खानाने जिंजीचा किल्ला जिंकून घेतला. राजाराम महाराजांनी संताजी व धनाजी यांच्यासारखे शेकडो मराठा वीर कसे तयार केले? राजाराम महाराजांनी आपल्या समंजस वृत्तीने आणि मुत्सद्देगिरीने संताजी व धनाजी यांच्यासारखे शेकडो मराठा वीर तयार केले. राजाराम महाराजांचे निधन केव्हा व कुठे झाले? 2 मार्च 1700 मध्ये राजाराम महाराजांचे अल्पशा आजाराने सिंहगडावर निधन झाले. राजाराम महाराज स्वभावाने कसे होते? राजाराम महाराज विचारी आणि मनमिळावू स्वभावाचे होते. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनी औरंगजेबाला किती वर्ष चिकाटीने टक्कर दिली? संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 11 वर्षे राजाराम महाराजांनी औरंगजेबाला मोठ्या धैर्याने व चिकाटीने टक्कर दिली. राजाराम महाराजांची सर्वात मोठी कामगिरी कोणती होय?
अत्यंत कठीण समय स्वराज्याचे संरक्षण ही राजाराम महाराजांची सर्वात मोठी कामगिरी होय. रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी छत्रपती राजाराम यांचे वर्णन करताना कोणत्या विशेषणाचा उपयोग केला आहे? रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी छत्रपती राजाराम यांचे वर्णन करताना स्थिर बुद्धी या विशेषणाचा उपयोग केला आहे. महाराणी ताराबाई. छत्रपती राजारामाच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे नेतृत्व कोणी केले? छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे नेतृत्व राजाराम महाराजांच्या कर्तबगार पत्नी महाराणी ताराबाई यांनी केले. मोगल इतिहासकार खाफी खान याने महाराणी ताराबाई बद्दल काय वर्णन केले? मोगल इतिहासकार खाफी खान याने ताराबाई यांच्याबद्दल पुढील वर्णन केले. ताराबाई बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या हातीतच तिचा मोठा लौकिक झाला होता. महाराणी ताराबाईच्या काळात औरंगजेबाने कोणते ठिकाण जिंकले? महाराणी ताराबाईच्या काळात औरंगजेबाने सातारा, पन्हाळा ही मराठ्यांची ठिकाणे जिंकली. मराठ्यांनी औरंगजेबाच्या कोणत्या प्रदेशात धडक मारली? मराठ्यांनी मोगलांच्या मध्य प्रदेश, गुजरात या प्रदेशात धडक मारली. कोणकोणते सरदार महाराष्ट्राबाहेर मुघलाविरुद्ध संघर्ष करू लागले? कृष्णाजी सावंत, खंडेराव दाभाडे, धनाजी जाधव, नेताजी शिंदे हे सरदार महाराष्ट्राबाहेर मुघलांविरुद्ध संघर्ष करू लागले. महाराणी ताराबाई यांनी मुघलांविरुद्ध किती वर्ष संघर्ष केला? महाराणी ताराबाई यांनी मुघलांविरुद्ध 7 वर्ष संघर्ष केला. ताराबाईच्या कर्तृत्वाबद्दल शिवभारतकार परमानंदाचा मुलगा कवी देवदत्ताने काय म्हटले आहे? ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, दिल्ली झाली तीनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी. रामराणी भद्रकाली रणरंगी कृत झाली, प्रयत्नाची वेळ आली, मुघल हो सांभाळा, मुघल हो सांभाळा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा पुढे कोणी चालवला? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा वारसा महाराणी ताराबाईंनी चालवला. मराठे व मुघल संघर्ष किती वर्ष चालला? मुघल मराठे संघर्ष सतत 25 वर्ष चालला. औरंगजेबाचा मृत्यू केव्हा झाला? औरंगजेबाचा मृत्यू इसवी सन 1707 मध्ये झाला. औरंगजेबाचा मृत्यू कुठे झाला? औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगर येथे झाला. 18वे शतक कोणाचे शतक मानले जाते? 18वे शतक हे मराठ्यांचे शतक मानले जाते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास जरूर मिळेल.